Zombie apocalypse. हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण क्रिस्पी हलवाई स्टाईल समोसे बनवणार आहोत. समोस्याचं बाहेरचं आवरण बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 2 कप मैदा, 1 चमचा ओवा, 4 चमचे तेल आणि 1 चमचा मीठ. चला तर फ्रेंड्स, आता आपण समोस्याचं बाहेरचं आवरण बनवायला सुरू करूया. मी या बाउलमध्ये 2 कप मैदा घेतलेला आहे. मी मैदा ह्या बाउलने मेजर केला आहे आणि आता यामध्ये 5 चमचे तेल टाकूया. आणि 1 चमचा मीठ घेतलंय मी, ते यात टाकूया. आणि मी 1 चमचा ओवा घेतला आहे, त्याला आपण असं क्रश करून टाकूया. आता हे छान सगळं मिक्स करून घेऊया. या पिठाला तोपर्यंत मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत याची अशी मूठ बनत नाही. हे बघा, अशी मूठ. आता हे छान मिक्स करून झालंय. आता आपण यात पाणी घालूया. आपण यात थोडं थोडं करून पाणी घालूया, कारण आपल्याला जो उंडा आहे तो आपल्याला कडक बनवायचा आहे. मी अर्धा कप पाणी घेतलंय. आता मी थोडं थोडं करून यात घालतेय. मला हा डो बनवायला पूर्ण अर्धा कप पाणी लागलेलं आहे आणि अर्धा कप पाण्यामध्ये हा डो असा कडक बनून तयार झाला आहे. आता आपल्याला याला हाताच्या उलटे साईडने दाबून याला चांगलं सॉफ्ट करून घ्यायचं आहे. आता आपला डो बनवून झाला आहे, तर आता आपण याला 20 मिनिटांसाठी ओल्या कपड्याने झाकून रेस्ट करू देऊया. आता आपण समोस्याचा स्टफिंगचा मसाला बनवूया. त्यासाठी आपण जिरे पावडर घेतली आहे, शोफ पावडर, धना पावडर, चाट मसाला, गरम मसाला, आमचूर पावडर, एक चमचा लाल तिखट, अर्धा छोटा चमचा हळद. हे सगळं छान मिक्स करून घेऊया. आणि समोस्याची जी आपण स्टफिंग बनवणार आहोत त्यासाठी हा मसाला वापरूया. आता आपण समोस्याची स्टफिंग बनवूया. त्यासाठी पहिले कढई हीट करूया. आता आपण यामध्ये 3 चमचे तेल टाकूया. आणि 1 चमचा जिरे, आता हिंग घालूया. आता आपण यात मिरची घातली आहे. आता
1 चमचा जिरे आणि धने जे मी जाड कुटून घेतले आहे. आता अद्रकची पेस्ट घालूया. आता यात वटाणे घालूया. समोस्याला हेल्दी टेस्ट देण्यासाठी मी यात मोड आलेले वटाणे वापरले आहेत. आता 2 ते 3 मिनिटं आपण याला परतून घेऊया. आता आपण ह्यात काजू घालूया. आता हे 2 ते 3 मिनिटं आपल्याला ठेवून झालं आहे. तर आता आपण ह्यात मॅश केलेले बटाटे घालूया. आता याला छान आपण हे घेऊया मिक्स. आता आपण याला छान मिक्स करून घेऊया. आता आपण या स्टफिंगमध्ये जो तयार केलेला मसाला होता तो टाकूया. आता आपण या स्टफिंगमध्ये मीठ घालूया. आता हे मिश्रण आपलं छान तयार झालं आहे. तर आपण यात आता कोथिंबीर घालूया. हा डो आपण 20 मिनिटं रेस्ट करू दिला होता. तर आता रेस्ट करून झाल्यावर बघा आपण याला छान मळून घेऊया. हा सॉफ्ट होईपर्यंत याला मळून घ्यायचं आहे. आणि आता आपण याचे चाकूने बरोबर भागामध्ये याला कापून घेऊया. याला आपण अशा पद्धतीने गोल करून घेऊया. असं आता आपण या हुंड्याला पीठ लावून घेऊया. आणि लाटताना हे ध्यानात ठेवायचं आहे की आपल्याला याला गोल नाही तर अंडाकृती आकारात लाटायचं आहे. आता आपलं हे लाटून तयार झालं आहे. तर आता आपण याला 2 पार्ट मध्ये कापून घेऊया. आता आपण याचे कोन बनवून घेऊया. पहिले आपण याचे जे कोने असतात त्याला पाणी लावून घेऊया. आता आपण ही साइड अशी फोल्ड करूया आणि ही दुसरी साइड त्याच्या वर ठेवूया. हे बघा अशा प्रकारे आपला कोन बनून तयार झालेला आहे. आता या कोन मध्ये आपण स्टफिंग भरूया.
ही स्टफिंग जी असते ती जास्त नाही भरायची आहे, कारण जास्त जर स्टफिंग भरली तर समोसे फाटायची दाट शक्यता असते. आता याच्या साईडला आपण पाणी लावून घेऊया. आता ही जी मागची साईड आहे याला आपण असं फोल्ड करून घेऊया. आता याला आपण असं प्रेस करून घेऊया आणि ह्या समोस्याला भरून घेऊया. हे बघा, आता अशा प्रकारे आपला समोसा बनून तयार झाले आहे. आता मी तुम्हाला दुसरा एक समोसा बनवून दाखवते. आता तेल चेक करण्यासाठी आपण एक छोटासा बॉल टाकूया त्याच्यात. तर बघा असं खालून वर उठलेलं आहे. तर आता आपण यात समोसे टाकूया. आता हे थोडंसं गोल्डन होईपर्यंत आपण याला होऊ देऊ आणि 1-2 मिनिटांनी याला हलवत राहू. आता हे बघा, आपले जे समोसे आहेत ते छानपैकी ब्राऊन कलरचे झाले आहेत. तर आता आपण याला काढून घेऊया. तुम्ही बघू शकता, हे बघा, हे बघा किती क्रिस्पी आवाज येतो याचा. यावरून तर तुम्हाला अंदाज आलाच असेल की हे छान क्रिस्पी झालेले आहेत.